नमस्कार, मी कल्याणी. UCNच्या ललितोत्सव या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. आजपर्यंत ललितोत्सवमध्ये आपण अनेक कलावंत, वादक आणि त्यांच्या वादनाला जाणून घेतलंय. आज आपण ज्या वादकाला जाणून घेणार आहोत ते आहेत प्रशांत गायकवाड आणि वाद्य आहे तबला. अख्ख्या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला प्रशांत गायकवाड त्यांच्या उत्कृष्ट तबला वादनासाठी सुपरिचित आहेत. त्यांनी आजवरचा त्यांचा पल्ला कसा काय गाठला, प्रत्यक्ष आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार सर, तुमचं ललितोत्सव या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. तर प्रत्यक्ष आपण आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या तबला वादनानेच करूया. क्या बात है सर, अगदी उत्कृष्ट असं आपलं तबला वादन होतं. सर मला सांगा, आपल्या तबल्याने तर साऱ्यांवरच मोहिनी घातली आहे, पण या तबल्याने तुमच्यावर कशी काय मोहिनी घातली आहे, जरा त्याबद्दल. तबल्याने मोहिनी घालायची म्हणजे एक वेळा संगीतात जो येतो तो आपोआपच त्या कार्याने तिकडे ओढला जातो. आमच्याकडे तसंही खानदानी पिढीजात हा बिझनेस असल्यामुळे, धंदा असल्यामुळे, आणि त्यानंतर आमच्या घरी भजनाची आणि विशेष करून धार्मिक भावनेची आवड असल्यामुळे घरी भजन पूजन व्हायचं. आणि त्यानंतर मग त्या भजन पूजनवाल्याला तबल्याला नेहमीच पैसे द्यावे लागायचे, आणि ते दिले नाही पाहिजे म्हणून आईंनी मला तबल्याला सहज घातलं. आणि त्याच्या अगोदर मी आईंसोबत भजनाला वगैरे जायचं, कीर्तनाला जायचं. तर त्या आवडीतनं अचानक त्याविषयी ओढ घेतली. आणि होऊ शकते कदाचित ही पूर्वजन्मीची कर्म असेल किंवा कोणाचा आशीर्वाद असेल की मला भगवंतानी ह्याच विशेषत्व करून ह्याच म्हणजे मार्गाकडे ओढायचं असं ठरवलं असेल. तर आपोआप मी तिकडे खेचल्या गेलो आणि आता न कळत इतक्या याच्यात समोर जात गेलो की आता असं वाटतं की बस हा जन्म यालाच वाहिलेला बरा. सर मला आपलं तबल्याचं शास्त्रीय शिक्षण आणि आपले पहिले गुरु याबद्दल सांगा. सर्वप्रथम तबला सुरू केला वराट पांडेंकडनं, आणि त्यानंतर मला असं वाटलं की नाही, तबला आणखी आपल्याला समोर पाहिजे. आणि त्यानंतर मला याच्यामध्ये गुरुजींच्या आशीर्वादाने आणि म्हणजे महाशक्ती अनुसया मातेच्या आशीर्वादाने आणि घरी बाबांचं मंदिर आहे त्यांच्या आशीर्वादाने अभिजित कुमार मजुमदारजी मिळाले, जे ऑल इंडिया रेडिओला होते. आणि अभिजित कुमार मजुमदारजी म्हणजे पूर्ण जगात विख्यात असलेलं नाव. तर यांच्याकडे मला गुरुशिष्य परंपरेने शिक्षण मिळालं, ज्यांनी माझ्याकडनं एकही रुपया न घेता मला शिकवलं, काही दक्षिणा न घेता, आणि मला खूप समोर आणलं. तेव्हा मी त्यांच्याजवळ रडायचं की गुरुजी माझं कसं होईल, सगळेच जण तबला वाजवतात आहे. तो बोले गुरुजी के ऊपर जिसने भरोसा रख लिया और जिसने अपने कार्य के प्रति लगन दिखाई, भगवान उसको राह अपने आप दिखाता है. अशातच काय झालं की गुरुजींनी मला जास्तीत जास्त करून कथ्थक लाईनीतले बोल जास्त दिले. गुरुजी बनारस घराण्याचे असल्यामुळे त्यांनी त्या लाईनीतले आणि बारीकी आम्हाला समजून सांगायचे. आणि जेव्हा गुरुजीला पॅरालिसिस झाला त्यानंतर मी असाच एक वेळा रडत बसलो होतो. आणि त्यानंतर मला लखनौचा कार्यक्रम आला. लखनौला मी कार्यक्रम करत असताना माझ्यासमोर एक खूप मोठं जगातलं व्यक्तिमत्व बसलं होतं, हे मला माहीतच नाही.
कदाचित ही भगवंताची देण म्हणावं. आणि मी तबला वाजवत असताना त्यांनी मला फक्त येऊन विचारलं, बेटा आप कहाँ सीखे हो? बोला मैं अभिजीत कुमार मजुमदार जी की तरफ पढ़ा हूँ सर, और अभी मैं गुरु ढूंढ रहा हूँ क्योंकि गुरु जी तो उधर गए हैं, अजमेर में गए हैं और गुरु जी को पैरालिसिस हुए. तो बोले हमारी तरफ पढ़ोगे? असं ऐकल्याबरोबर मला एकदम, मी त्यांच्याकडे पाहिलं आणि काय ती मूर्ती म्हणावं. तर मला बाजूची व्यक्ती म्हणाले, साक्षात भगवान ने आपको बुलाया है, जाओ विश्वविख्यात और तबला के सम्राट, तबला के गुरुवर्य श्री पंडित किशन महाराज जी ने आपको जबान दे दी है. असं ऐकल्याबरोबर मी फक्त त्यांच्याविषयी वाचलं होतं. अचानक त्यांचे पाय पकडले, म्हटलं गुरुजी मैं आता हूँ. त्यांनी म्हटलं आ जाओ बेटा, बनारस आ जाओ, हम तुम्हें सिखाएंगे. बस हेच माझं, इथून माझी तबल्याची कलाटणी मिळाली, म्हणजे तबल्याला इथून सुरुवात झाली. साथ खर्तांचे तबलावादन आणि सोलो तबलावादन हे करत असताना कोणत्या बारकाव्यांना विशेषत्वाने लक्षात ठेवावं लागतं? तुम्ही साथ संगत म्हटलं आहे. साथ संगत म्हणजे कोणाच्या तरी संगतीत पाऊल टाकणे, म्हणजे त्याच्या संगतीनेच, त्याच्या बरोबरीनेच त्याला हवं असेल नको असेल ते फक्त बघून, आपल्या कल्पना इच्छाशक्तीच्या द्वारे ते ओळखून आपण समोर जायचं, म्हणजे साथ द्यायची त्याला. फक्त त्याच्या साथीला कुठेही गडबड होईल किंवा त्याला वाईट वाटेल किंवा त्याच्यामध्ये काहीही विघ्न निर्माण होईल किंवा त्याला त्याच्या गाण्याला, त्याच्या नृत्याला, त्याच्या संगतीला कुठेही कमी जास्त होऊ नये आणि त्याच्यात भरच पडावी, या माध्यमातून केल्या गेलेली संगत म्हणजे साथ संगत. ती संगत करतोय. आणि सोलो म्हणजे स्वतंत्र एकटा चालणारा. त्याच्यामध्ये तयारी लागते आणि त्याच्यामध्ये व्यक्ती जे पाहिजे त्या पद्धतीने वाजवू शकतो. तिथे तो स्वतःच्या मनाचा राजा असतो की मला पाहिजे ते मी वाजवील आणि मला माझ्या अंतरात्म्यातले जे भाव आहे ते त्यामध्ये टाकता येऊन पाहिजे तशी भावना, मी निर्माण केलेली भावना मी लोकांपर्यंत पोचवायची. परंतु साथीमध्ये काय असतं, ज्या समोरचा व्यक्ती ज्या भावनेने गाणं म्हणतो, ज्या भावनेने नृत्य करतो, ज्या भावनेने तो इन्स्ट्रुमेंट वाजवतो, त्या लायकत त्याला तेवढंच ओळखून तेवढीच पूरक साथ त्याला द्यावी लागते, ना त्यापेक्षा कमी ना त्यापेक्षा जास्त. हा फरक आहे त्याच्यामध्ये. तबला या वाद्य प्रकारात आणखीही काही वाद्य मोडतात, ती कोणती आणि या वाद्यांमधला विशेष फरक असा कुठला आहे? तसं तबला ह्या वाद्य प्रकारात तर दोनच वाद्य मोडतात, एक आहे पखवाज आणि मृदंग आणि पखवाज एकाच वाद्याची दोन नावं आहेत. पखवाज हा पूर्वी वाजवला जायचा जेव्हा आपल्याकडे गायनाची पद्धत होती. ध्रुपद, धमार, प्रबंध गायन, जाती गायन, ध्रुपद, धमार ही गायकी होती. त्यावेळी फक्त साथीला पखवाज असायचं, कारण ही गायकी गंभीर, त्याप्रमाणे पखवाज वाद्य हे सुद्धा गंभीर. परंतु जसजशी भारतावर मुस्लिमांची आक्रमण होत गेली तसतसं इथल्या संगीतामध्ये बदल होत गेला आणि मुस्लिमांची लवचिक असलेली गाणी, त्यानंतर मनोरंजन कलकडे जास्त लक्ष, तर अशा गोष्टींकडे लक्ष देऊन, अशा शब्दरचनेकडे लक्ष देऊन वाद्यांमध्ये असं वाद्यांची बदल व्हायला लागली की ह्या गाण्याला, ह्या संगतीला, आता एखादं गाणं गात आहे कोणी, एखादं मनाला कोमल गाणं गात आहे आणि त्याला जर गंभीर वाद्याची संगत होत आहे तर ते मुख्य नाही होणार, म्हणजे हे बरोबर नाही होणार. पण त्यामध्ये त्या गाण्याला अनुकूल अशाच वाद्याची निर्मिती व्हावी असा हेतू त्यावेळेसच्या गायकांच्या किंवा संगतकारांच्या मनामध्ये आला आणि त्यातनंच पखवाजापासनं ही नवनिर्मितीची कल्पना घेऊन तबला हे वाद्य अस्तित्वात आलं. सर मला सांगा की तबल्यातलं ताल हा काय प्रकार आहे आणि त्यातले प्रमुख असे ताल कुठले? ताल म्हणजे जसं आपण जीवन जगतोय, तर जीवन जगताना सूर्य उगवतो आणि मावळतो, पुन्हा चंद्रमा येतो, प्रत्येकाची आपली एक जागा असते. तसे गाणं गाताना गायक मुख्य कोणत्या ठिकाणी आहे, म्हणजे गायनातील वेळ मोजून काढण्याचं साधन म्हणजे ताल हा प्रकार आहे. पण तो ताल नुसतं साधन मोजायचं म्हणून नाही, तर त्याची त्या अनुषंगाने ठेक्याची रचना करून गायनाला संगत होणं हे आवश्यक आहे. आता गायनाला ही संगत झाली बरोबर आहे, पण गायनाची संगत होत असतानाही त्याच्यामध्ये नवनवीन प्रकारचीही काही बदल करतात. त्यामुळे गाणं आणखी द्विगुणितून त्याला जोडीदाराची चांगली संगत लाभल्यासारखं आणि गाणं उठावदार होईल, संगत उठावदार किंवा नृत्य उठावदार होईल. याप्रमाणे ताल हा मोजमाप तर करतोच, पण शेवटी गाण्यामध्ये संगतीमुळे भर घालण्याचंही काम करतो. परंतु माणूस कितीही फिरला तरी तसं त्याला आपल्या घरी यावंच लागतं. तेव्हा वादक, गायक, नर्तक, कलाकार कितीही उंची उडान भरून येईल किंवा कितीही बाहेर फिरून येईल तरीही शेवटी त्याला तालाचा आणि तालाच्या ठेक्यांचा आधार हा घ्यावाच लागतो. हे तालाचं महत्त्व आहे. त्याच्यामध्ये साधारणतः तालामध्ये 3 ताल, दादरा, कैरवा, झपताल, एकताल, रूपक हे जे चालतात असे ताल आहे. पण आमच्या घराण्याचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या घराण्यामध्ये ताल हे नेहमी ऑड ताल वाजवले जातात. जसे 9, 11, 13, 15, 17, 18, 21, 26, 28, 27 अशा प्रकारचे ताल चालतात. तर
तीन ताल, दादरा, केरवा हे जे ताल आहेत हे तर तुम्हाला माहिती आहे बाहेर गाण्यामध्ये चालतात. जसं तुम्ही ऐकता हा केरवा आहे आणि आजकाल याची धूम असल्यामुळे हा झाला गरबा. हा थोडा आम्ही कव्वाली टाईप मध्ये आला आणलाय. साधारण हे ताल वाजतात काही ख्याल गायकीला, काही लोककलेसाठी, हे लोककलेमधून आलेले आहे जे पिक्चरच्या गाण्यांसाठी भावगीतांमध्ये वगैरे वाजतात. जसं रूपक रामचंद्र कृपालू भजमन हरण भव भय हारुण या पद्धतीने. परंतु आता इथे ऑड ताल जेव्हा येतात ज्यांना अप्रचलित ताल म्हणतात, हे ताल सगळेच लोक वाजवतात. पण जे अप्रचलित तालांना हात टाकतात, लयकारीला हात टाकतात, हे म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं भूषण आहे. आज जेव्हा 1 लाख किंवा 2 लाख किंवा 3 लाख तबला वादक होतात त्यातला एखादाच बिरला व्यक्ती लयकारीच्या अशा तालांना हात टाकतो. आमचे गुरुजी यामध्येच निष्णात होते. तयारी कमी पण लयकारी खूप करायची आणि लयकारी ही बाब कोणालाही जमत नाही. आणि त्यामध्ये असे 9 मात्रेचा ताल गुरुजींनी बनवलेला बनारस घराण्याचा. मात्रेचा ताल आहे. तुम्ही मोजा ना 1 2 हा 9 मात्रेचा ताल. याच्यामध्येच आज तुम्ही नवमीच्या दिवशी आले म्हणून मी 9 मात्रांनी सुरुवात केली आहे. आणि दुसरा लक्ष्मी ताल जो मी बनारसच्या अंगाने घेतोय थोडासा. एक मजूर ते महान कलावंत असा संघर्षमय प्रवास आपण गाठलाय, तर तो थोडक्यात आम्हाला सांगा. महान कलावंत म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की अजून मला तबल्यामधलं थोडंसंही येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. अजून तर मी त्या इथपर्यंत नाही पोचलो. मी तर साधनेमध्ये राहत आहे, बस साधना करतोय. त्यावेळी तबल्याची आवड होती आणि तबल्याची भूक भागवण्यासाठी वाटेल ते करायची माझी तयारी होती. सकाळी काम, नाईट कॉलेज आणि त्यानंतर रात्री 10 ते सकाळी 5 हा तबला विषय. हे माझे हे असायचे. त्यातलं 1-2 तास झोपलो तर झोपलो, नाही तर मग आपला तबल्याचा रियाज सुरू. कारण तबला खूप म्हणजे म्हणावं लागेल की जिद्दीने कष्टाने साध्य करण्याचं वाद्य आहे. त्याच्यामध्ये चमड्यातून तो आवाज काढावा लागतो आणि तबल्याला साहित्यिक भाषा आहे. पण ते काढताना आपला आत्मा, बुद्धी आणि मन या तिघांनाही एकत्र आणावं लागतो आणि बसून त्याच्यावर विचार विनिमय करून हृदयाला एक संग ठेवून त्यातनं बोल काढावे लागतात. आणि बस असं वाटतं की बस करत राहावं. आणि जसा आपण विचार करतो कमीच आहे, कितीही केलं तरी कमीच आहे असं वाटतं. अजून वाटतं की आपण काहीच शिकलो नाही. आपण फक्त वरती म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावर बसून फक्त गोष्टी करतोय तळाच्या. अजून तर आपण ओलही नाही झालोय. फक्त एक बोट असा ठेवला आहे आपण, अजून पूर्ण शरीर ओलं होणं बाकी आहे असं वाटतं त्यात. सर, तुमच्या पहिल्या तबला वादनाचा अनुभव आम्हाला सांगा. अचानक एका ठिकाणी मी कार्यक्रमाला गेलो असताना तिथे तबलावादक नव्हते. तबल्याची जागा खाली होती. तर मी इकडे तिकडे पाहिलं, थोडंसं मनाला हुरहुरी वाटली आणि वाटलं की नाही आपण या गाण्यावर वाजवू शकतो. आणि जाऊन सरळ बसून गेलो आणि तबला वाजवायला सुरुवात केली. आजूबाजूचे लोक काय म्हणतील याचाही विचार नाही केला. आजूबाजूंनी चक्क माझ्याकडे पाहिलं आणि पूर्ण कार्यक्रम काढून घेतल्यावर मला शॉल श्रीफळ दिलं आणि मला आशीर्वादच दिला. वा म्हणे, खूप छान तबला वाजवला म्हणे, आम्ही इथे तरी अजूनपर्यंत हा तबला ऐकला नव्हता म्हणे. आणि ती माझ्या ह्याच्यातली पहिली पावती झाली तबला वाजवून. म्हणजे पहिला तबला वादनाचा चान्स तुम्हाला बाय चान्सच मिळाला असंच म्हणावं लागेल. सर, आपल्या तबला वादनाची गिनीज बुकमध्येही नोंद झाली आहे, तर त्याचा अनुभव आपला कसा राहिला आणि त्याची प्रेरणा काय आहे? तुम्हाला मी सांगू इच्छितो, जर माणसाला समोर जायचं आहे तर काहीतरी नवीन करण्याची जिद्द हवी. बनवणाऱ्या रस्त्यावरनं पुष्कळ जण चालतात, पण स्वतःचा मार्ग बनवायला थोडासा वेळ लागतो आणि त्याच्यावर विचार करणं खूप आवश्यक आहे. त्यावेळी मी सुरुवातीपासून विचार करायचा की आपल्याला समोर जायचं आहे,
पण आपल्यापेक्षाही दिग्गजांनी खूप मोठमोठे पर्वत गाठून ठेवून दिलेले आहेत. कोणी एव्हरेस्टवर पोहोचला आहे तर कोणी चंद्रावर पोहोचला आहे. मग त्याच्यासमोर जर मजल घ्यायची आहे तर अशा काही मार्गांकडे पाहायचं आहे जिथे कोणीही अजूनपर्यंत पोहोचलेलं नाही किंवा ज्याच्यावर लोक सफल नाही झालेले आहेत अजून. अशा गोष्टींचा विचार करत असतानाच तयारी तर सुरू होती, रियाज कित्येक तास सुरू होता आणि त्या पद्धतीने मार्गक्रमणही सुरू होती, पण वेळ येत नव्हती. अशा वेळेस जिद्दीला जिद्द म्हणून लोकांच्या 2 गोष्टी ऐकून, घरच्यांच्या गोष्टी ऐकून मन हताश होऊन जायचं. पुष्कळ वेळा सोडायचं, मनात यायचं. पण ते न होऊ देता पुन्हा भगवंताच्या मर्जीत काय आपण नाही ओळखू शकत. आपण कितीही प्रयत्न केला पण त्याची जर इच्छा असेल की याच्यापेक्षा जास्त याला द्यायचं आहे तर त्या ठिकाणी तो व्यक्ती पोहोचतो आणि तो घेऊन जातो. मग तो त्रासही तसाच देतो आणि त्रासही त्यालाच देतो ज्याच्यामध्ये ती करण्याची कुवत असते. प्रत्येकाला तो देत नसतो. तसं शाळेत रियाज करत असताना एक मुलगा नेहमी मुलं पाहायचे मला, सर आप ये क्या कर रहे हो? मुझे तबला बजा रहा हूँ. बोले कितना घंटा बजाते हो? बोला बस बजा लेता 10-12 घंटे. आप तो सुबह से सर बैठे हुए देखते, फिर आप गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड क्यों नहीं कर लेते? तेव्हा मला असं माहीत तर होतं पण लक्षात नव्हतं की गिनीज असा या प्रकारे असतो म्हणून. मला ऐसा भी होता है? हां सर म्हणे. आणि तिथून मी सुरुवात करून दिली. त्यातच माझे गुरुजी 2008ला समाधिस्थ झाले, पद्मविभूषण पंडित किशन महाराज, 5 मे 2008ला. आणि महाशक्ती अनुसया माताजींच्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. मी त्यांचेच भजन म्हणायचं आणि लोक मला त्यांच्या नावाने चिडवायचे सुद्धा की तू ह्या माय माऊलीचे भजन गातो आणि असंच राहशील का जिंदगीभर? तुला काहीच नाही, तू समोर नाही वाढणार. पण ज्या वर्षी तिने देह ठेवला त्या दिवशी मी सर्व्हिसला लागलो. तिथून मी मागे वळून नाही पाहिला आजपर्यंत. आणि ज्या दिवशी गुरुजींनी देह ठेवला 5 मे 2008 तर मी विचार केला की आपणही असं काहीतरी करून गुरुजीला श्रद्धांजली द्यायला पाहिजे. आणि 5 मे 2008 हा माझ्या गुरुजींचा त्याचा समाधी दिवस, महाशक्ती अनुसया मातेचा जन्मदिवस. तर म्हटलं या निमित्ताने आपल्याला बसता येईल. आणि त्या निमित्ताने मी 19 मेला सुरुवात केली 2009ला. 19 एप्रिलला सुरुवात केली 2009ला. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की भारताची जी पहिला महिला राष्ट्रपती झाल्या त्यांचा संबंध 19 एप्रिलशी आहे. हे तुम्हाला मी सांगू इच्छितो. तो 19 एप्रिल, 5 मे आणि ज्या दिवशी महाशक्ती अनुसया मातेनी देह ठेवला तो दिवस आणि माझ्या आईचा जन्मदिवस हा एकच येत असतो. त्यामुळे मी हा आपला संयोग समजून त्या मार्गाने क्रमणा केली आणि तिथपर्यंत येऊन पोचलो. आणि तो आपण कितीतरी प्रतिष्ठित पुरस्कारांचे मानकरी आहात, तरी पण त्यातला सर्वात महत्त्वाचा किंवा तुमच्या जवळचा असा तुम्हाला खास वाटणारा पुरस्कार कोणता आणि का तुम्हाला तो खास वाटतो? सर, तुमचा आवडता असा ताल कुठला? आमच्या रसिकांना तो ताल वाजवून दाखवा ना. अप्रतिम असं हे तुमचं तबला वादन होतं. सर, तुम्ही आजपर्यंत अनेक कार्यक्रम केलेत, सार्वजनिक किंवा तुमचे सोलो कार्यक्रम झाले आहेत. त्यातला तुमचा अनुभव कोणता होता आणि त्यातला असा कुठला अनुभव आहे जो तुम्ही कधीच विसरू शकत नाही?
गायकासोबत साथ, ऑर्केस्ट्रासोबत साथ आणि नृत्यासोबत साथ, या साऱ्यांची शैली आणि विशिष्ट असं वेगवेगळं असतं. त्याबद्दल थोडक्यात सांगा ना. सर, एक महत्त्वाचा प्रश्न. तबला वादकाला करिअर म्हणून भविष्य आहे का, आणि आहे तर तो कसा आणि कुठे? तसं पाहिलं तर करिअर म्हणून कोणत्या क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध नाहीत आजची जी स्थिती आहे तसं बघितलं तर. आणि तसं म्हटलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये मी अगोदर सांगितलं, सगळेजण एकाच वाटेवरून चालले तर ते शक्य नाही. तुम्ही आपली वाट थोडीशी वेगळी करा, विचार करण्याच्या पद्धतीत फरक ठेवा, आपोआप तुम्हाला मार्ग मिळेल. करिअर तबला वादकामध्ये केव्हा आजकाल लोक परीक्षा देतात आहे आणि परीक्षा देऊन थोडंसं शिकतात आणि पाठी लावून देतात आहे. त्याच्या भरोश्यावर तबला येत नाही. तबला गुरुजींकडे जावं लागतं, त्यांच्या घरी बसावं लागतं, त्यांच्यासमोर उठावं लागतं, त्यांचं म्हणणं ऐकावं लागतं. तेव्हा त्यातल्या बारीक गोष्टी कळत असतात. तासनतास त्यांच्यासमोर वाजवावं लागतं, तेव्हा त्यातल्या बारीक गोष्टी कळतात. महाविद्यालयात जाऊन तबला आपण शिकतो म्हटलं तर ते तेवढं फक्त सर्टिफिकेट मिळण्यापुरतं राहील. ती तुम्हाला केवढं देईल? फक्त तुमचं पोट भरण्यापुरतं, समाधान मिळणार नाही. आणि तुम्ही रोजगाराविषयी विचारलाय, तर रोजगाराविषयी तुमच्याजवळ जेवढं राहील तेवढंच तुम्ही समोर द्याल, त्याच्या व्यतिरिक्त जास्त देणार नाही. आणि जास्त जर घ्यायचं आहे तुम्हाला गुरूंकडे जायचं आहे. तुम्ही ट्रेनमध्ये गेले असाल कधी, तर भिकारी गाणं म्हणतात आणि गाणं म्हणताना तुम्ही बघाल बेसुरा म्हणतात, स्वरामध्ये नसतं, पण तरी ते गाणं आम्हाला चांगलं वाटतं, कारण हातामध्ये काय असतात? टिपरी किंवा ताल देणारं एखादं लय वाद्य असतं. त्या वाद्यांच्या भरोशावर तो ते गाणं म्हणत असतो. मैफिलीमध्ये बेसुरा चालून जातो, पण बेताला कधीही चालत नाही. आणि म्हणूनच ताल जे आहे हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि याच्याकडे सरकारचं थोडंसं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे. आणि विशेषतः करून महाराष्ट्र सरकारचं, ज्याच्यामध्ये काही लोक असे बसले आहेत की ज्यांनी आपल्या स्वार्थासाठी, आपला काऊबाऊ सरळ करण्यासाठी, आपलं प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी तबल्याला थोडं दुय्यम स्थान देऊन ठेवलं आहे. पण महाराष्ट्र सोडला आणि उर्वरित भारत बघितला तर इथे तबल्याला आणि साथसंगतीच्या वाद्यांना जास्त महत्त्व आहे आणि गायनाला थोडं कमी आहे. तसं बघितलं तर सगळे सारखेच आहे, परंतु ह्याच्याकडे सरकारने लक्ष देणं आवश्यक आहे. कारण शेवटी किती काही म्हटलं तरी रोजगाराच्या संधी, बाहेरचं गाणं वगैरे हे वेगळं आहे. आजही तुम्ही बघत असाल की छोटे छोटे मुलं गाऊन राहिले आहेत, खूप तयार गातात आहे. आणि एखाद्या महाविद्यालयीन प्राध्यापकाला गायला लावा तर त्याची तयारी कुठे असावी लागते? मग हा मुलगा आत्ता तयारी करतोय, तेवढी तयारी प्राध्यापकाची का दिसत नाही? कारण तो तेवढंच जुजबी शिक्षण घेऊन काहीतरी कुठून तरी सर्टिफिकेट जमवून आपलं तिथे शिदोरी शिकून घेतोय, शिदोरी सांभाळून घेतोय. परंतु खरा आर्टिस्ट जो आहे तो तयार होत जातो, तो या गोष्टींकडे लक्ष देत नाही. आणि त्यामुळे रोजगार आणि तबला किंवा बाकीच्या संधी या बाबतीत माझं दुमत आहे. तबला हा स्वतःसाठी शिकावं, समोर वाढण्यासाठी शिकावं, रोजगाराच्या संधी आपोआप येतील. जर तुमच्याजवळ मान असला तर धन आपोआपच येत असते. म्हणून त्याला एक शब्दप्रयोग केला, मानधन म्हणून. त्याला एक तुम्ही आपली तयारी ठेवा, तबल्यामध्ये समोर वाढा. आणि याला करिअरचं साधन आहेच आहे, पण पूर्णपणे याच्यावरही लक्ष केंद्रित न करता थोडं बहुत शिक्षणाकडेही लक्ष द्यावं, अशी माझी प्रामाणिक सांगणं. आणि गुरुची परख त्यांनी करावी अगोदर आणि मगच त्या गुरूंकडे शिकायला जावं. अन्यथा मला तर वाटेल की रोजगाराच्या संध्या आपोआप त्यांच्यासाठी बंद होऊन जातील. सर ते शेवटी मी तुम्हाला इतकंच विचारेल की तुम्ही तबला या क्षेत्रातले एक उत्कृष्ट कलावंत आहात, तर आजचे जे नवोदित कलावंत जे तबला या क्षेत्रात आपलं करिअर बनवू इच्छितात त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल?
नवोदितांना म्हणणं एवढंच आहे माझं की कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आणि टी व्हीवरच्या चालू कार्यक्रमांकडे खूप लक्ष न घालता त्यांनी अखंड रियाज सुरू ठेवावा, गुरूंच्या चरणाजवळ बसावं, गुरु जे सांगतील ते ऐकावं आणि जोपर्यंत तयारी होत नाही तोपर्यंत बाहेर येऊ नये. कारण काय होतं, अर्धवट शिक्षण जर बाहेर घेऊन आला तर त्याचे दुष्परिणामच समोर येतात आणि त्यांनी तयारी करावी आणि गुरु पारखून करावा आजच्या धकाधकीच्या जीवनात. मला मान्य आहे की आज वेळ नाही प्रत्येकापाशी, पण तरी त्यांनी आपला अखंड रियाज सुरू ठेवावा, भगवंतावर आणि आईवडिलांवर विश्वास ठेवून स्वतःवर विश्वास सगळ्यात जास्त ठेवावा आणि समोर वाढा. धन्यवाद सर, तुमचा मोलाचा वेळ आम्हाला दिला आणि तुम्ही आपला जीवन प्रवास, तबल्यासोबतचा प्रवास आम्हाला सांगितला. पण शेवटी मी एक अशीच विनंती करेल तुम्हाला की या कार्यक्रमाचा जो शेवट आहे तोही तुमच्या तबल्यानेच होऊ द्या. जे वाजवलं जातं आजकाल जे असतं तर एक छोटंसं तुम्हाला एक देतो. जसे कृष्ण भगवंत आहेत आणि कृष्णाला रिझवण्यासाठी त्यांच्या सखी चालल्या आहेत. तर प्रत्येक सखींची आपली वैशिष्ट्ये काय, कोण कसा विचार, जशी व्यक्ती तशा प्रकृती असतात, तशा सखी असतात आणि प्रत्येक सखी आपापल्या दृष्टिकोनातनं भगवंताला रिझवण्याचा प्रयत्न करत असते. ते थोडंसं दाखवतोय मी. तर रसिक हो, प्रशांत गायकवाडांसोबतची मैफिल कधी संपूच नये असं वाटतं ना. त्यांनी घेतलेला तबल्यावरचा ताल अजूनही कानात रेंगाळतोय. पण वेळेची पण मर्यादा असते ना, त्यासाठी कुठंतरी थांबायलाच हवं. रसिक हो, आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे ललितोत्सव, UCN केबल नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड, 502 रामदास पेठ, नागपूर 12. तर आपण पुन्हा नंतर लवकरच भेटूया नवीन कला, नव्या कलावंतासह ललितोत्सव या आपल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.